नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट संदीप धुमाळ। आज आपण एका विषयाबद्दल बोलणार आहोत आणि तो विषय तसा फार गमतीशीर आहे आणि सिरियस देखील आहे। मित्रांनो, आजचा विषय आहे कॉकरोच। कॉकरोच एक असा प्राणी आहे जो आवाज करत नाही, जो तुम्हाला चावत नाही, जो तुम्हाला दंश करत नाही, पण तरी पण तो एवढा उपद्रव घालू शकतो की तुम्हाला जीणं हराम होऊन जाईल। आणि कॉकरोच आपण त्या लोकांना उद्देशून बोलत आहोत जे लोक करप्ट प्रॅक्टिसेसमध्ये इन्वॉल्वड आहेत। त्याकरता जे करप्ट प्रॅक्टिसेसमध्ये इन्वॉल्व नसतील त्यांनी ह्या व्हिडिओला फार मनावर लावून घेण्यात काही मतलब नाही असं मला वाटतं। ते निरर्थक राहील। महारेरामध्ये कॉकरोचेस कसे घुसलेले आहेत हे आज आपण बघणार आहोत। आणि मित्रांनो, ही माझी समजूत जर चुकीची असेल तर तुम्ही 100% कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं मांडून मला करेक्ट करू शकता। मित्रांनो, पहिल्या फेजमध्ये जेव्हा महारेरा लॉन्च झालं तेव्हा 2019च्या आसपास एक एसआरओ नावाची सिस्टीम स्थापन करण्यात आली। आणि त्या एसआरओ म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर अनेक बिल्डर्सची एक पण असोसिएशन म्हणू। तर ही जी सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन होती हिचा मुळात सांगताना उद्देश वेगळा होता, पण त्यानंतर सर्क्युलर 42 सारखे विषय जेव्हा आपल्या समोर आले तेव्हा कळलं की इट इज अ ऑर्गनाइज्ड स्टेज टू स्टार्ट करप्ट प्रॅक्टिसेस। मित्रांनो, हे जे एसआरओ आहेत यांना 500 मेंबर्स असणं गरजेचं आहे। बरं, 500 मेंबर्स होत नव्हते किंवा होत नसतील, झाले नसतील, व्हॉट्स एव्हर द रिझन मे बी, तुम्हाला रेराने एक कंपल्शन केलं की तुम्ही जर यांचे मेंबर नसाल तर तुम्हाला बिल्डिंग प्रोजेक्ट करता येणार नाही, आम्ही तुमचं ॲप्लिकेशनच प्रोसेस करणार नाही। आणि ॲप्लिकेशन प्रोसेस नाही झालं तर तुम्हाला मार्केटिंग नाही करता आलं तर तुम्हाला प्रोजेक्ट करता येणार नाही। मग कंपल्शन जेव्हा आलं तेव्हा यांनी पहिल्यांदा 5,000 रुपये फी ह्या एसआरओला द्या असं सांगितलं। विचार करा मित्रांनो, 50,000च्या वरती प्रोजेक्ट आहे, 5,000ची तेव्हाची फी, लगेच ती थोड्या दिवसांनी वाढवली आणि तिला आता 12-13,000 रुपये केलेलं आहे। 50,000 × 12-13,000 गणित तुम्ही करून घ्या। त्या गव्हर्नमेंट सिस्टीमनी जबरदस्ती लोकांच्या खिशातून हे पैसे काढले। बरं, या सिस्टीमचा काही मदत होते का? काही होत नाही। 500 मधल्या 400 लोकांना हे देखील माहीत नसतं की आपल्या एसआरओचं चेअरमन कोण आहे, आपला तिथं रिप्रेझेंटेटिव्ह कोण आहे, काही नाही। आपण जेव्हा याच्यावरती आवाज उचलला तेव्हा महारेरांनी पहिली स्टेज काढली की नाही ठीक आहे आम्ही सगळ्यांना एंटरटेन करू। मग आम्ही 4th फ्लोअरला एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर बसवले, 2 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरकडे गेल्यावरती एक टिपिकल टेम्पलेट उत्तर असतं, ठीक आहे आम्ही बोलतो, तुम्ही तुमच्या एसआरओला भेटा, त्यांना सांगा, ते तुमचं काम करतील। जर एसआरओचे रिप्रेझेंटेटिव्ह माझं काम करणार आहेत, मी त्यांना पैसे दिलेले आहेत, तर ते फोनवरती माझं काम करू शकतात। तुम्हाला येऊन इथं भेटून हेच ऐकण्याची मला काय गरज आहे? पण फक्त लोकांच्या मनात धूळ फेकण्यासाठी हे ऑफिसर्स इकडे बसवले आणि हे काही वेगळं करत नाहीत। हे फक्त सांगतात त्या एसआरओला भेटा, तो तुमचं काम करेल। आता मित्रांनो, हे जे एसआरओचे रिप्रेझेंटेटिव्ह्ज आहेत हे वारंवार तिथं बसून फक्त ह्यांच्या कोर कमिटीची कामं करतात असा आम्ही जेव्हा आक्षेप घेतला तेव्हा एक नवीन फरमान काढलं महारेराने आणि त्यांनी असं सांगितलं की रिप्रेझेंटेटिव्ह हे फक्त 2 वर्ष राहतील, तुम्हाला दर 2 वर्षांनी रिप्रेझेंटेटिव्ह बदलावे लागतील। त्यांनी काय झालं, जे मुरलेले रिप्रेझेंटेटिव्ह होते, ज्यांची कोपऱ्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये वट होता, त्या लोकांनी आपापले प्रॅक्टिसेस चालू केल्या, पर्सनल प्रायव्हेट प्रॅक्टिसेस। आमचा ह्या प्रॅक्टिसेसला विरोध नाही आहे, पण ह्या प्रॅक्टिसेसमधून जे करप्ट ॲप्लिकेशन्स, जे फॉल्टी ॲप्लिकेशन्स प्रोसेस केले जातात याला आमचा आक्षेप आहे। कारण या ॲप्लिकेशनमधले बरेचसे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट हे पब्लिक डोमेनमध्ये नसतात। त्याकरता एकदा ॲप्लिकेशन झालं की तुम्हाला आक्षेप घ्यायला त्याच्यावरती काहीही उरत नाही। आणि मग जेव्हा इव्हेंच्युअली कालांतराने बऱ्याच वर्षांनंतर एखादी गोष्ट उघडकीस येईल तेव्हा तुम्ही जाता आणि सांगता, साहेब यांनी ही केस डिस्क्लोज केलेली नव्हती, यांनी ही इन्फॉर्मेशन डिस्क्लोज केलेली नव्हती। आणि त्यासाठी मी म्हणतो आहे की या करप्ट सिस्टीममुळे सामान्य लोकांना त्रास होतो आहे। आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे ही जी एनॅक्टमेंट आहे, या एवढ्या सुंदर एनॅक्टमेंटचा ॲडमिनिस्ट्रेशन गैरफायदा कसा घेते? हे एसआरओ बनवल्यानंतर एसआरओचे रिप्रेझेंटेटिव्ह स्पेशल एफर्ट्स फक्त त्यांच्या जे कोर कमिटीचे प्रमोटर्स आहेत त्यांनाच देतात। आता मला सिम्पली सांगा मित्रांनो, जर सपोज
एखादा तो सामान्य माणूस त्या 500 लोकांपैकी त्याचा प्रोजेक्ट आणि कोर कमिटीच्या एखाद्या मुख्य माणसाचा एखादा प्रोजेक्ट शेजारी शेजारी असतील आणि दोघांना सपोज एखाद्या ऑस्पिशियस डेला म्हणजे समजून घ्या दसऱ्याला किंवा कशाला ओपनिंग करायचं असेल आणि दोघांचेही ॲप्लिकेशन प्रोसेससाठी जर एका ठिकाणी पडले असतील एकाच ऑफिसरकडे आणि कॉम्पिटिशनमध्ये ॲज पर रूल रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय प्रोजेक्ट लॉन्च करता येत नाही, अशा केसमध्ये याची काय गॅरंटी की ते ॲप्लिकेशन त्या SROचा रिप्रेझेंटेटिव्ह दाबून धरणार नाही? मित्रांनो, देर इज अ स्कोप ऑफ डाऊट. मित्रांनो, याकरता या SRO सिस्टीमला आपण पहिल्यांदा ऑब्जेक्शन केलं पाहिजे. ही SRO सिस्टीम यांनी बंद केली पाहिजे. यांना जर खरोखर सिस्टीम चांगली करायची आहे तर त्याला बरेचसे पर्याय आहेत. त्यांनी एक ओपन हाऊस कंडक्ट करावं. जे एक्सटेन्शनचे ॲप्लिकेशन आहे ते एक्सटेन्शनचे ॲप्लिकेशन काही कन्सल्टंट्स हेच जे कॉक्रोचेस आहेत, एक्स रिप्रेझेंटेटिव्ज आणि त्यांच्याबरोबर काही इतर लोक आहेत, ते लोक या सिस्टीममध्ये सरळ ह्या सिस्टीमला भेदून 7व्या मजल्यावरती जाऊन दिवसभर तिथं बसतात. कोणत्या बेसिसवरती? रेरामध्ये कॅमेरे नाही आहेत, CCTV नाही आहे, रेराचे ऑफिसर्स नाही, दिसत नाही आहे. याच करता मी म्हणतो की ऑफिसर्स आर सपोर्टिंग करप्शन. मग त्या सामान्य एखाद्या इंडिव्हिज्युअल प्रमोटरला का तुम्ही तशी मुभा देत नाही की तो दररोज जाऊन त्याच्या ऑफिसमध्ये बसू शकतो? कारण तो त्याचं दुखणं जेवढं व्यवस्थित मांडू शकतो तेवढं त्याचा कन्सल्टंट मांडेल याची गॅरंटी नाही. आणि काही ठिकाणी असंही निदर्शनास आलेलं आहे की कन्सल्टंट्सनी एक्सटेन्शन ॲप्लिकेशनमध्ये लिटरली त्या अलॉटीजच्या खोट्या सह्या केलेल्या आहेत. आता हे जे ॲप्लिकेशन्स असतात हे ॲप्लिकेशन्स कधीही पब्लिक डोमेनमध्ये येत नाहीत. त्याकरता तुम्हाला कळणारच नाही की एक्सटेन्शन नक्की कोणत्या बेसिसवरती झालं, कुठल्या अलॉटीजनी सह्या दिल्या. कारण तुमच्या प्रोजेक्टमधले अलॉटीज तुम्हालाच माहीत नसतात. हे फार वेळाने तुम्हाला कळतात. मग जर सपोज तुमच्याकडे सिस्टीम आहे की बुक्ड, सोल्ड, अनसोल्ड हे अपडेट करणं, तिथंच टू whom इट इज सोल्ड असं एक फक्त नंबर द्या तिथे. तेवढ्या नंबरनी त्यांचं काम होऊन जाईल. आणि तो नंबर चेंज करण्यासाठी किंवा त्या नंबरच्या जागी तुम्ही XX टाकून तो नंबर डिस्प्ले करू शकता. त्या OTPच्या बेसिसवरतीच एक्सटेन्शन घेता येईल. फार चांगल्या सिस्टीम्स आहेत. आणि खरोखर महारेराची जी सिस्टीम आहे, जी वेबसाईट आहे, ती खरोखर चांगल्या उद्देशाने बनवलेली आहे. एनॅक्टमेंट चांगल्या उद्देशाने बनवलेली आहे. पण ॲडमिनिस्ट्रेशन या करप्ट प्रॅक्टिसेसमुळे महारेराला बदनाम करते असं मला वाटतं. त्याकरता माझं म्हणणं आहे की हे कॉक्रोच वाढत जातील तुम्ही जर शांत बसलात तर. तुम्ही झोपू नका, कारण कॉक्रोचेस तुम्ही झोपल्यानंतरच तुमच्या घराचा ताबा घेतात. आणि मग उठल्यानंतर तुम्हाला कळतं या कॉक्रोचेसनी तुमचं जेवढं काही अन्न होतं किंवा जेवढे काही उघड्यावरती वस्तू होत्या या सगळ्या चाटून घाण केल्या असतील. आणि मग तुम्हाला मनस्ताप व्हायला लागतो. मग स्वतः तुम्ही पेस्ट कंट्रोलवाले. मित्रांनो, वेळ जायच्या आधी जागे व्हा आणि या करप्ट प्रॅक्टिसेसला ऑब्जेक्शन घ्या असं माझं मत आहे. जर माझं मत चुकीचं असेल तर मला या कमेंट बॉक्समध्ये खाली तुम्ही तुमचे जे काही सजेशन्स असतील ते देऊ शकता. थँक्यू.